नमस्ते मित्रांनो. आज आपण जेव्हा एखाद्या आजाराचा किंवा त्याच्या ट्रीटमेंटचा विचार करतो, तेव्हा नक्की आयुर्वेदिक औषधांशिवाय आपलं पान हलत नाही. आज असं झालंय आणि तसं आहेच आहे. तेवढी आयुर्वेदाची औषधं सुद्धा उपयुक्त आणि गुणकारी आहेत. पण आयुर्वेद आयुर्वेद म्हणजे नेमकं काय? तर आयुर्वेद हे आपलं भारताचं राष्ट्रीय वैद्यकशास्त्र आहे, जे इसवी सन पूर्व 5000 सालापासनं परंपरेने आणि आत्ता तज्ञ शिकलेल्या डॉक्टरच्या स्वरूपामध्ये हे शास्त्र पुढे आलंय. ते आपल्या आयुर्वेदाचं पारंपरिक राष्ट्रीय वैद्यक शास्त्र आहे. सगळ्यात पहिल्यांदा चरक ऋषी, की ज्यांनी चरक संहितेसारखे मोठा ग्रंथ लिहिला आणि त्यातल्या औषधांच्या माध्यमातून आपण ते आजही चरक संहितेत 5000 वर्षापूर्वी जे औषध सांगितलं होतं ते आपण आजही त्याच स्वरूपात वापरतो. इतकं ते काळानुसार प्रूव्ह झालेलं हे आयुर्वेदाचं शास्त्र आहे किंवा आयुर्वेदाची औषधं आहेत. आयुर्वेदाच्या औषधांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय? तर हे टेलर मेड मेडिसिन आहे. टेलर मेड मेडिसिन म्हणजे जसं आपण एखादा सदरा किंवा शर्ट जर दुकानामध्ये विकत घ्यायला गेलो तर तिथे एम साईज, एस साईज, एल साईज, एक्सेल साईज, एक्सएक्सेल साईज असे वेगवेगळे साईजेस असतात. तर बाहेर आपण मेडिकलमधनं एखाद्या आजारासाठी कोणतं औषध घेतलं तर तिथे स्टँडर्डाइज 250 मिलीग्राम किंवा 500 मिलीग्रामची टॅबलेट अवेलेबल असते. पण आपल्या आयुर्वेदामध्ये मात्र टेलर मेड औषध म्हणजे आपण ते औषध देताना रुग्णाचं वय काय, त्याची प्रकृती कोणती, त्याची लाईफस्टाईल कशी, त्याचा डाएट आहार काय असतो, या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. त्याचं नाडी परीक्षण करतो, त्याची इतर प्रकृतीची परीक्षण करतो आणि मग त्याचं औषध बनवतो आणि ते त्याला देतो. मग असं औषध घेण्याचा सगळ्यात मोठा फायदा असतो ते औषध फ्रेश औषध आहे. म्हणजे जो आपण असं फिक्स ठरवतो की या रुग्णाला हे औषध एवढ्या डोसमध्ये द्यायचं आणि किती दिवस द्यायचंय, तेव्हाच ते औषध बनवतो आणि त्याच्याकडे सुपूर्द करतो आणि दिलेल्या दिवसांमध्ये त्याने ते औषध संपवायचं असतं. याचा फायदा असा होतो की आपल्याला ते खूप लॉंग स्टोअर करायची गरज पडत नाही आणि त्याच्यात खूप जास्ती प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह घालावे लागत नाही. ताजं अगदी औषध, जसं आपण जेवण रोज करतो तसं हे औषध ताजं असतो. हा याचा फायदा आहे. आणि अजून एक भाग आहे, जसं आपण टेलर बाहेर असणारं रेडीमेड औषध ज्या दुकानात घेतो, जर समजा तुम्हाला वैयक्तिक अर्थाने 250 मिलीग्रामच्याच डोसने काम होणार असेल, पण तिथे गोळी उपलब्ध 500 मिलीग्रामची आहे, म्हणून तुम्ही सतत ती 500 मिलीग्रामची गोळी जर घेत बसला, मग त्यामुळे एखादी गोळीनं आपला ताप पटकन गेला, पण 4 दिवस तोंडाला चव नसते, लघवीला जळजळ होते, जेवण जात नाही, अशक्तपणा खूप जाणवतो. हे का होतो? तर त्या औषधांच्या दुष्परिणामामुळे होतो. आणि जर हे दुष्परिणाम आपल्याला टाळायचे असतील तर त्याला अचूक आणि छान उपाय आहे, तो म्हणजे आपल्या आयुर्वेदिक औषधांचा आहे. कारण आपण ते फ्रेश बनवतो, टेलर मेड बनवतो. अजून एक आपल्याला असा गैरसमज वाटतो की आयुर्वेदिक औषधे फक्त झाडपाल्यांचं आहे, तर तसं अजिबात नाही. जगात आज जेवढी वैद्यकशास्त्र आपल्याला जे जे लाईक टाईप ऑफ मेडिसिन्सचे प्रकार वेगळे माहिती आहे, या सगळ्या वैद्यकशास्त्रांमध्ये जे औषध असतं ते वनस्पतीज, प्राणीज आणि खनिज हे तीनच सोर्स आहे की ज्यातनं ते औषध बनलं जातं. म्हणून मेडिकलवर तुम्ही कोणते औषध घेतलं, आयुर्वेदाचा असो की आयुर्वेदाचं नसले असो, तर ते औषध तीनच प्रकारांच्या माध्यमातून बनवलं जातं. ते म्हणजे वनस्पतीज, प्राणीज आणि खनिज. पण फक्त झाडपाल्याचं आयुर्वेदाचं औषध असं अजिबात नाही. ते इतर वैद्यकशास्त्रांप्रमाणे 3 सोर्स मधनं कायम बनवलं जातं. आता सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा तो म्हणजे काहीतरी एक मेसेज मिळाला की या आजारावर हे औषध गुणकारी आणि मी ते घेतलं, तर असं आयुर्वेदाचं औषध तुम्ही घेतलं तर त्याचा तितक्या चांगला गुण आपल्याला येत नाही. त्याचं कारण असं की जे आयुर्वेदाचे व्यावसायिक डॉक्टर असतात, जे अनुभवी असतात, ज्यांना तुम्ही जाणतात, जे जवळचे अनुभवी डॉक्टर आहेत की ज्यांच्याकडे आयुर्वेद शास्त्राची पदवी असते, मग ते भलेच MD असतील किंवा आयुर्वेदाचार्य असतात, तर अशा डॉक्टरांकडे जेव्हा तुम्ही एखाद्या तक्रारीसाठी जाता तेव्हा ते तुमचं प्रकृतीचं परीक्षण करतात, तुमचं नाडी चेक करतात, तुमची जीभ चेक करतात. त्यानुसार तुमचा प्रकृती आणि आजाराचं ते आयुर्वेदाच्या पद्धतीने निदान करतात. आणि मग ते निदान केल्यानंतर जेव्हा ते तुमच्या विशिष्ट डोसमध्ये काही काळासाठी औषध देतात, त्याचा फायदा असा घेण्याचा की ते चटकन लागू पडतं आणि त्याचे 0 साईड इफेक्ट असतात. जसं तुम्हाला खोकला येतो आणि बाहेर खोकल्यासाठी आडूसा चांगला आहे, पण तुम्ही खूप आडूसा घेतलं त्याचा मर्यादित उपयोग येतो. पण तुम्ही एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेला आणि जर त्यांनी निदान केलं की तुमचा शुष्क वातज कास आहे, तर फक्त ज्येष्ठमधाचा 250 मिलीग्रामचा डोस 4 दिवसात तुम्ही नीट बरे होऊ शकता. म्हणून आयुर्वेदिक औषध घ्यायचं असेल ते अचूक आणि चटकन गुणकारी व्हायला पाहिजे आणि त्याचा कोणताही तोटा नको आपल्याला हवा असेल, तर तुम्ही तज्ञ, अनुभवी, मार्गदर्शक डॉक्टर, रजिस्टर्ड जे असतात आयुर्वेदिक, त्यांच्याकडनंच हे औषध घ्यायला हवं. आणि या सगळ्यांमध्ये अजून एक धोका आहे. जर तुम्ही एखादं गुणकारी आयुर्वेदिक औषध म्हणून एखाद्या आजारासाठी घेतलं तर तुम्हाला कदाचित त्याचे
अवस्थेनुसार न घेतल्या कारणाने पण वेगळे साईड इफेक्ट पण होऊ शकतात. जसं केस वाढवायचं तेल ऑनलाईन आपण मागवलं आणि त्याने केसच गेले, पूर्ण टक्कलच पडलं किंवा पॅचच पडला किंवा स्किनला काहीतरी ॲलर्जी रॅश आली, असं पण होऊ शकतं. हे टाळायचं असेल तर आपण रजिस्टर्ड आयुर्वेदिक डॉक्टरांकडनंच हे औषध हे घ्यायला हवं. या सगळ्या मुद्द्यांबरोबर आयुर्वेदिक औषधांबद्दल आपण आज बोलतोय, तर अजून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे काही गंभीर आजारांच्या अवस्था असतात, जसं कॅन्सर आहे, कॅन्सरच्या स्टेजेस आहेत किंवा सोरायसिस सारखे गंभीर विकार आहेत किंवा ऑटोइम्युन डिसऑर्डर्स हल्ली खूप वाढलेत किंवा लिव्हर सिरोसिस सारखा गंभीर आजार आहे. जर यासाठी तुम्हाला जर योग्य आयुर्वेदिक औषध हवं असेल की जे अचूक काम करेल आणि त्याचे काही साईड इफेक्ट नसतील आणि तो आजार तुमचा लवकर लवकर बरा करेल, तर यासाठी सुद्धा तज्ज्ञ व्यक्तीकडनं तुमच्या अवस्थेचं निदान करून आयुर्वेदिक औषध जर घेतलं तर ते लवकर लागू पडतं आणि अचूक गुणकारी होतो, कोणत्याही औषधी दुष्परिणामांशिवाय. म्हणून मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही आयुर्वेदिक औषधांचा नक्की स्वतःच्या आरोग्यासाठी वापर करा आणि या पद्धतीने जर तुम्ही तो वापर आयुर्वेदिक औषधांचा, आयुर्वेदाचा जर केला, तर मला खात्री आहे की तुम्ही दीर्घकाळापर्यंत आपलं आरोग्य असंच टिकवून ठेवाल. धन्यवाद.